नमस्कार मित्रांनो, माहूरगडाच्या शिखरांच्या रांगेमध्ये एक दत्त शिखर आहे, जिथे दत्तप्रभू रात्रीचा निवास करतात असं मानलं जातं। आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्या शिखरावर एक धुनी ज्वलंत अवस्थेमध्ये आजही आहे, जी त्रेतायुगामध्ये पेटवलेली होती। आणि त्या धुनीच्या वरची जी विभूती आहे तिचा सुगंध आपल्याला एक साधारण 7-8 फुटावरून चांगल्या पद्धतीने जाणवतो। आणि दुसरी मी एक विशेष गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे की या मंदिराच्या संदर्भात ज्यांनी सेवा केलेली आहे त्या संत महात्म्यांच्या समाध्या। सर्वप्रथम मी तुम्हाला दत्त मंदिरातली मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो, आज जर कोणी नसेल तर। तर मित्रांनो, हे छोटंसं मंदिर, दत्त मंदिर, आणि त्याच्यामधली ती मूर्ती आता तुम्हाला धुनी दाखवतो। दत्तात्रय प्रभूंची जागृत धुनी, आणि इथे दर्शनासाठी एक मोठी मूर्ती आहे। आता मी साधारण एक 20 फुटावर उभा आहे, पण इथे पण मला सुगंध त्याचा जाणवतो। थोडं जवळून मी तुम्हाला धुनी दाखवतो। इथपासून मला एकदम भयंकर तीव्र सुगंध जाणवतो। आणि ही जी विभूती आहे ती थोडी थोडी वाढत असते, याच्या आतमध्ये अग्नी प्रज्वलित आहे। आणि याची विभूती हा जो संप्रदाय आहे ते साठवून ठेवत असतील, भाविकांना देतात की नाही ते माहीत नाही मला। तर अशा पद्धतीने हा विभूतीचा तुम्हाला छोटासा डोंगर तयार झालेला दिसतोय, आणि बोलताना मला पूर्णपणे घमघमाट विभूतीचा जाणवतोय। तर ही अनुभूती घेण्यासाठी, म्हणजे प्रत्यक्ष हा सुगंध घेण्यासाठी प्रत्येकाने इथे वेळ काढून आलं पाहिजे। तुम्ही माहूरगडावर नक्की येता, परंतु इथे 10-15 मिनटं थांबण्यासाठी वेगळे या, चांगला दीर्घ श्वास घ्या, प्राणायाम करा, हा सुगंध तुमच्या रोमारोमात भिनू देत, अशा पद्धतीने हा सुगंध घ्या। आता तुम्हाला पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दाखवतो। ह्या मठाची स्थापना केलेले जे कोणी संत महंत होते त्यापैकी परमपूज्य श्यामसुंदरजी महाराज सन 751 ते 1259, 1259 मध्ये त्यांनी इथे ही समाधी घेतलेली आहे। आणि 759 ते 1259 म्हणजे वय किती झालं? 500 वर्ष। हे महंत 500 वर्ष पृथ्वीवर वास करून होते, त्याचा हा पुरावा। पूज्य श्याम सुंदरजी भारती। त्याच्यानंतर त्यांचे जे उत्तराधिकारी असतील ते आहेत परमपूज्य पीर परमानंद भारती महाराज सन 1231 ते 1352, वय वर्ष फक्त 121। आणि अशा पद्धतीने इथे सेवा केलेल्या अनेक महंतांच्या समाधी आहेत। आणि जे मी तुम्हाला आता वय दाखवलं त्याच्या विरुद्ध सुद्धा तुम्हाला दिसतील परमपूज्य चिंतामणी भारती महाराज 1573 ते 1586, म्हणजे जेमतेम किती झाली? 13 वर्ष वय झालं। 13व्या वर्षी ह्या सत्पुरुषाने समाधी घेतलेली आहे। आणि त्याच्या पलीकडे परमपूज्य विष्णूजी भारती महाराज सन 1688 ते 1695, अवघ्या 7व्या वर्षी समाधी। म्हणजे अशा पद्धतीच्या अनेक महंतांचे ते लाईनीत समाधी आहेत। हे जे दिव्य पुरुष होते ते काय ताकदीचे होते असतील त्याचा आपण विचार करू शकत नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी कधी माहूरगडावर याल त्यावेळी एकतर तुम्ही दत्त शिखरावर वस्ती करण्याच्या हिशोबाने या रात्रीचा, कारण दत्तांचा निवासस्थान आहे ते। नाही शक्य झालं तर किमान 1-2 तास थांबण्यासाठी म्हणून या। अशा प्रकारे भाविक दर्शनाला आलेले आहेत तिथे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल ठिकाण बघण्याची, अशी मला खात्री वाटते। मंदिराच्या आसपास आवारामध्ये आता हेच बघा, हा नंदी केवढा मोठा आहे आणि शंकराची पिंड, परंतु आता त्याचा असं
पूजेसाठी काय खास हे राहिलेलं दिसत नाही आहे, जुन्या काळातली असेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि इथे येणाऱ्या लोकांना हे माहीत नसतं, जी मंडळी दर्शनासाठी येतात त्यांना हे माहीत नसतं की ही धुनी आहे. काही लोक याला समाधी समजतात आणि दर्शन घेतात. तर त्यामुळे तुमच्या संपर्कातले जे दत्तभक्त आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा आणि ही धुनी आहे हे त्यांना कळून देत, दर्शनाला आलेल्या मंडळींना पण कळून देत. तर धन्यवाद मित्रांनो.